मुंबईचा आयडिया ना मला पैसे कमवायचे आम्हाला हौस आलेली नाही ना बंद करायला. आम्हाला काय कंपनीला सांग इथं करायचंय ह्या पोरांनी का त्यांनी बंद केली त्यांनी ऑर्डर कॅन्सल केली बंद केली. चांगलं वागतंय बाहेरचं असतं तर आतापर्यंत वाटलं असतं. बघू नको आम्हाला सांगू चालू म्हणून शिवसेना कामगार संघटना जिंदाबाद. जय महाराष्ट्र. मी सचिन मोहिते, शिवसेना जिल्हा प्रमुख सातारा. आज माझ्यासमोर झोमॅटो सारख्या ज्या घरगुती वस्तू पोचवणाऱ्या कामगारांची संघटना जी शिवसेनेची संलग्न संघटना आहे त्या संघटनेचे संयोजक इम्रान बागवान, सातारा शहर प्रमुख शिवराज टोनपे, शहर संघटक आमचे सादिक सर, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक रवी भनगे, तालुका प्रमुख श्रीकांत, याबरोबर सर्वच पदाधिकारी निलेश चव्हाण आणि झोमॅटो प्रशासनाच्या संदर्भात तयार केलेले आमच्या युनियनचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत. अत्यंत खेदाची बाब म्हणावं लागेल की झोमॅटो प्रशासन सुलतानी पद्धतीचा कारभार या सातारा शहरात या लोकांच्या सोबत करत आहे. अख्खा 10 तासाचं काम केल्यानंतर या लोकांना अवघे 300 रुपयेपर्यंत हजेरी शिल्लक राहते. मुळात या संघटनेचा आणि त्या कामगारांना चालवणाऱ्या ऑफिसचा कुठेही मध्ये ताळमेळ बसणं झालेला आहे. कारण जिल्हा स्तरावर यांचं कार्यालय नाही, ऑनलाईन पद्धतीनं कामगार नोंदणी करायची, कामगार किती भरायचे ह्याला लिमिट नाही. सातारा शहरामध्ये रोजच्या 1000-1200 ऑर्डर पडतात आणि कामगार 400 भरून ठेवलेत. 2-2, 3-3 ऑर्डर कामगारांना मिळत आहेत. घर चालवायचं कसं? दिवसभर रस्त्यावर फिरायचं, दिवसभर रस्त्यावर गाड्या फिरवायच्या, इन्शुरन्सचा क्लेम होत नाही. सगळ्या गोष्टी एकदम निकृष्ट पद्धतीच्या सेवा ही कंपनी कामगारांना देते आहे. या संदर्भात येत्या 2 तारखेला भेटून चर्चा करण्यासंदर्भात आमची यांच्या वरिष्ठांची चर्चा झाली होती. परंतु त्याआधी ज्या लोकांनी ह्या कामगारांना एकत्र आणून न्याय हक्कासाठी लढायसाठी तयार केलं, नेमकं त्याच लोकांना कंपनीनं त्यांचे ID बंद करून कामावरून काढून टाकलेलं आहे. अशा मगरूर कंपनीचा धिक्कार करण्यासाठी आज शिवसेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. आम्ही कामगारांच्या वतीने या ठिकाणी सांगू इच्छितो ग्राहकांना की झोमॅटो कंपनीचे कर्मचारी हे संपावर आहेत. तुम्ही कसल्याही पद्धतीची ऑर्डर आत्ता झोमॅटोला सातारा शहरामध्ये देऊ नये, सातारा जिल्ह्यामध्ये देऊ नये. कारण की जर तुम्ही त्यांच्यावर अवलंबून राहून जर ऑर्डर दिली असेल ती वेळेत मिळाली नाही तर कदाचित या 31 डिसेंबरला तुम्हाला उपवाससुद्धा घडू शकेल. असं न व्हावं याची काळजी ग्राहकांनी पण घ्यावी. आणि झोमॅटोच्या इतर कर्मचाऱ्यांना जे आमच्या संपर्कात नवीन भरती झालेले आलेले नाहीत त्यांनाही आमचं आव्हान आहे की आम्ही सगळे तुमच्या न्याय हक्कासाठी भांडतोय. या लढ्यामध्ये तुमचाही सहभाग आम्हाला फार महत्त्वाचा आहे आणि आम्ही तुम्हाला आव्हान करतो की तुम्ही सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी होऊन कंपनीला आपल्याला वटणीवर आणायचं आहे, तुमचा न्याय हक्क मिळवून द्यायचा आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेना जिंदाबाद. शिवसेना जिंदाबाद.